आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी नाशिक महानगरपालिका महापौर दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। महापौर हिमगौरी आहेराडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमहापौर विलास शिंदे, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंते प्रशांत पगार, नवनीत भांबरे, संदेश शिंदे, रवींद्र पाटील, रवींद्र बागुल, उपअभियंते निलेश साळी, नितीन राजपूत, हेमंत नांदुर्डीकर, भरत ठाकरे, प्रशांत बोरसे, सुरेश पाटील तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार उपस्थित होते। बैठकीत शहरातील रस्त्यांची सद्यस्थिती, प्रलंबित दुरुस्ती कामे आणि उपलब्ध मनुष्यबळाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। खड्डे बुजवण्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देत महापौरांनी अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि बांधकाम साहित्य उपलब्ध करून युद्ध पातळीवर कामे करण्याचे निर्देश दिले। दिवस रात्र तसेच शनिवार आणि रविवारीही अखंडपणे काम सुरू ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। रस्ते तातडीने वाहतुकीस योग्य करण्यासाठी GSB कोल्ड मिक्स, इंटरलॉकिंग पेव्हर ब्लॉक पॅचेस, कडक मुरुम आणि खडी यांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले। कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचंही महापौरांनी स्पष्ट केलं। यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कॉलनी रस्त्यांसाठी विशेष डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे।